नमस्कार मित्रांनो, क्राईम कथेच्या आजच्या भागात तुमचे स्वागत आहे. वासना आणि अनैतिक संबंध माणसाला कोणत्या थराला घेऊन जातात याचे एक भयानक उदाहरण नुकतेच बिहारच्या नवादा जिल्ह्यातून समोर आले आहे. एक असे घर जिथे नात्यांची मर्यादा ओलांडली गेली. सख्खा दीर आणि घरातली मोठी भावजय. ज्या नात्याला समाजात आदराचे स्थान दिले जाते त्याच नात्याला काळीमा फासला गेला. एक अशी भावजय जिने स्वतःच्या पतीला सोडून आपल्या लहान दिराला आपल्या जाळ्यामध्ये ओढले. त्याला आकर्षित करण्यासाठी तिने कोणते डावपेच खेळले. घरातल्या घरात हे अनैतिक संबंध कसे सुरू झाले आणि जेव्हा या लफड्याची कुणकुण घरातल्या त्या एका निष्पाप माऊलीला लागली तेव्हा त्या घरात कोणते महाभारत घडले. आज आपण पाहणार आहोत बिहारच्या साहेबगंज गावातील ही थरारक आणि सत्य घटना. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या कथेचा अंत तुमच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, ही कथा सुरू होते बिहारच्या नवादा जिल्ह्यातील अकबरपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या साहेबगंज गावातून. या गावातील चौधरी कुटुंब हे अत्यंत प्रतिष्ठित कुटुंब मानले जायचे. या घरात 2 भाऊ होते. मोठ्या भावाचे लग्न आधीच झाले होते. घरात मोठी सून म्हणजेच मोठी भावजय आली होती. ती दिसायला अत्यंत आकर्षक आणि चतुर होती. तिचा स्वभाव सुरुवातीपासूनच थोडा चंचल होता. या घरात राहणारा तिचा लहान दीर, त्याचे नाव होते सुभाष चौधरी. सुभाष हा तरुण होता, कमावता होता आणि स्वभावाने थोडा सरळ होता. मोठ्या भावाच्या लग्नानंतर घरात सगळं नीट चाललं होतं, पण घराच्या 4 भिंतींच्या आत काहीतरी वेगळंच शिजत होतं, ज्याची कल्पना बाहेरच्या जगाला अजिबात नव्हती. आता आपण समजून घेऊया की या दोघांमध्ये हे अनैतिक संबंध नक्की कसे सुरू झाले. सुरुवातीला हे नाते केवळ दीर आणि भाऊजईचे होते. मोठा भाऊ कामाच्या निमित्ताने बऱ्याचदा घराच्या बाहेर असायचा. घरात फक्त सासू सासरे हे दोघेच असायचे. येथूनच मोठ्या भाऊजईच्या मनात आपल्या तरुण दीराबद्दल आकर्षण तयार झाले. तिने सुभाषला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी हळूहळू पावले टाकायला सुरुवात केली. ती मुद्दाम अशा गोष्टी करायची ज्यामुळे सुभाषचे लक्ष तिच्याकडे जाईल. जेव्हा घरात कोणी नसायचे तेव्हा ती सुभाषच्या खोलीत जाऊन बसू लागली. कधी चहा देण्याच्या बहाण्याने तर कधी कामाच्या बहाण्याने ती त्याच्याशी तासनतास गप्पा मारू लागली. घरात वावरताना ती मुद्दाम स्वतःच्या पेहरावाकडे आणि सौंदर्याकडे जास्त लक्ष देऊ लागली. सुभाष समोर आल्यावर स्वतःचे केस मोकळे सोडणे, त्याच्याकडे पाहून हसणे आणि बोलताना त्याच्या अगदी जवळ जाणे असे प्रकार तिने सुरू केले. ती नेहमी सुभाषचे कौतुक करायची. तुमचे मोठे भाऊ तर माझ्याकडे लक्षच देत नाहीत, पण तुम्ही किती काळजी घेता, असे म्हणून ती सुभाषच्या मनात स्वतःच्या पतीबद्दल सहानुभूती निर्माण करायची. सुभाषला जवळ करायची. सुभाष हा तरुण होता. भाऊजीचे हे रूप, तिचे वागणे आणि तिने दिलेले छुपे संकेत पाहून तो स्वतःवरचा ताबा गमावू लागला. सुरुवातीला तो थोडा घाबरला, पण भाऊजईने त्याला असा काही धीर दिला की तो तिच्या प्रेमात आंधळा झाला होता. हळूहळू त्यांच्यातील सीमा पुसट झाल्या आणि एका रात्री जेव्हा घरात कोणी नव्हते तेव्हा त्यांच्यात पहिल्यांदा अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. एकदा नात्यांची मर्यादा तुटली की मग ही भीती नाहीशी होते. आता सुभाष आणि त्याच्या भावजईचा वासनेचा खेळ रोजचाच झाला होता. मोठा भाऊ कामावर गेला की हे दोघे घरात पती पत्नीसारखे राहू लागले. शेतात, घराच्या छतावर किंवा रात्रीच्या अंधारात सासू सासऱ्यांची नजर चुकवून त्यांचे भेटीगाठीचे सत्र सुरू झाले. सुभाष आता पूर्णपणे भावजईच्या मुठीत होता. ती सांगेल ती पूर्व दिशा, ही त्याची अवस्था झाली होती. पण मित्रांनो, पापाचा घडा कधी ना कधी भरतोच. घरच्यांना संशय येऊ नये म्हणून सासू सासऱ्यांनी 2016 सुभाषचे लग्न सुनीता कुमारी नावाच्या एका सुसंस्कृत आणि सरळ मुलीशी लावून दिले. घरच्यांना वाटले की लग्न झाल्यावर सुभाष सुधारेल, पण त्यांना काय माहीत होतं की हा तर एका मोठ्या वादळाचा आरंभ होता. सुनीता लग्न करून या घरात आली. ती फक्त स्वप्न घेऊन आली होती की तिचे संसार सुखाचा होईल, पण घरात पाऊल ठेवतानाच तिला काहीतरी अस्वाभाविक जाणवू लागले. सुनीता लग्न करून या घरात आली होती. ती एक स्वप्न घेऊन आली होती की तिचा संसार सुखाचा होईल, पण या घरात पाऊल ठेवतानाच तिला काहीतरी अस्वाभाविक जाणवू लागले. तिचा नवरा सुभाष तिच्यापेक्षा तिच्या जावेच्या म्हणजेच मोठ्या भाऊजाईच्या खोलीत जास्त वेळ घालवायचा. एक दिवस सुनीताने ते पाहिले.
ज्याची तिने कधीही स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तिने आपल्या पतीला आणि जावयाला अत्यंत आक्षेपार्ह अवस्थेमध्ये रंगेहात पकडले होते. सुनीताच्या पायाखालची जमीन सरकली. तिने या अनैतिक संबंधांना तीव्र विरोध केला. तिने जावेला सुनावले आणि पतीला समजवण्याचा देखील प्रयत्न केला. पण सुधारण्याऐवजी सुभाष आणि त्याच्या भावजाईला सुनीता ही त्यांच्या मार्गातील सर्वात मोठी अडचण वाटू लागली. येथूनच घरात रोज कडाक्याची भांडणे सुरू झाली. भावजाई सुभाषचे कान भरायची. ही सुनीता आपल्याबद्दल बाहेर सगळ्यांना सांगेल, हिला धडा शिकवावाच लागेल. यानंतर सुभाषने सुनीताला अमानुष मारहाण करण्यास सुरुवात केली. तिला खोलीत कोंडून ठेवणे, अन्न पाणी न देणे आणि मानसिक छळ करणे आता सुरू झाले. आता कथा ही तिच्या अंतिम आणि सर्वात भयानक टप्प्यावर पोचते. नुकतीच सुनीता एका परीक्षेसाठी काही दिवस माहेरी आणि बाहेर गेली होती. ती घरात नसताना सुभाष आणि त्यांच्या भावजाईला रान मोकळे मिळाले होते. पण जेव्हा सुनीता परीक्षा संपवून अचानक साहेबगंज येथील आपल्या सासरी परतली, तेव्हा तिने पुन्हा एकदा या दोघांना त्याच अवस्थेत पाहिले. त्यावेळी सुनीताचा संयम मात्र सुटला होता. तिने पोलिसात जाण्याची धमकी दिली. समाजात सर्वांना हे सत्य सांगण्याची देखील धमकी दिली. हे ऐकून सुभाष आणि त्याच्या भावजाईच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना वाटले की हे जर सत्य बाहेर आले तर त्यांची समाजात नाचक्की होईल. सुभाषने सुनीतावर हल्ला केला. तिला लाथाबुक्याने मारहाण केली. लाकडी दाडक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. सुनीता जीवाच्या आकांताने ओरडत होती, वाचवण्याची याचना करत होती. पण शेजारीच उभी असलेली तिची जाव भावजय सुभाषला अजून चिथावणी देत होती. सुभाषने सुनीताला इतके मारले, इतके झोडपले की अखेर त्या निष्पाप महिलेने जागेवरच दम तोडला. तिच्या पतीने आणि जावेने मिळून तिचा खून केला होता. हत्या केल्यानंतर आरोपींना हा प्रकार घरगुती अपघात किंवा आत्महत्या असण्याचा भासवण्याचा प्रयत्न करायचा होता. परंतु सुनीताच्या माहेरच्या लोकांना आधीपासून तिच्या छळाची कल्पना होती. त्यांनी त्वरित अकबरपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि सुभाष आणि त्याच्या भावजाईविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी जेव्हा घटनास्थळ गाठले, मृतदेहाची तपासणी केली, तेव्हा सुनीताच्या अंगावरील जखमा ओरडून ओरडून सांगत होत्या की ही आत्महत्या नाही तर हा निगृण असा खून आहे. पोलिसांनी सुभाषला ताब्यात घेऊन कडक चौकशी केली. तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि या हत्येमागचे मुख्य कारण म्हणजे त्याचे आणि त्याच्या भावजाईचे अनैतिक संबंध होते. हे सत्य आता बाहेर आलं होतं. मित्रांनो, एका स्त्रीच्या वासनेने आणि एका पुरुषाच्या आंधळेपणाने एका निष्पाप मुलीचा जीव घेतला. आज सुभाष तुरुंगात गजाआड आहे आणि हे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतंय? समाजात वाढणाऱ्या अशा अनैतिक संबंधांवर आणि गुन्हेगारीवर कशा प्रकारे आळा घातले पाहिजे? तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर देखील करा. आणि अशाच सत्य क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन घटनेसह.